टिम्बक्टू हे बघ, माझी स्पेशल बाईक. मी हिचं नाव ठेवलंय मॅड बाईक. यात एवढं स्पेशल काय आहे बॉस? वीर जेव्हा या बाईक वर बसेल, मी नाही तुमच्याशी बोलणार. इतक्या वर्षापासून तुमच्यासाठी मी काम करतोय. माझ्यासाठी साधी सायकल पण नाही बनवली आणि त्या वीरला तुम्ही मोटरसायकल बनवून देताय होय. हे काय झालंय तुम्हाला बॉस? He's right, boss. He's right. तुम्हाला काय झालंय बॉस? ही बाईक वीरला फिरवण्यासाठी नाही, त्याला संपवण्यासाठी आहे. तू ही त्याच्या घरासमोर सोडून ये. तो जेव्हा यावर बसेल आणि त्याचे दोन्ही पाय बाईकवर ठेवेल हे असे, तेव्हा त्याचे दोन्ही पाय मजबूत लोखंडी पंजात अडकतील की तो स्वतःला सोडवू शकणार नाही आणि त्याचे शरीर या बाईकच्या सीट मध्ये लावलेल्या चुंबकाला चिकटून जाईल. कळलं तुम्हाला? बॉस बॉस, या रिमोटचा काय उपयोग आहे? तोच रिमोट ऑन करून मी बाईक स्वतः कंट्रोल करेन, जशी व्हिडिओ गेम मध्ये करतात, आणि वीरला एखाद्या खतरनाक ठिकाणी नेऊन संपवून टाकेन. आय एम मॅड 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 मॅड. मला पण व्हिडिओ गेम खेळायला खूप आवडतं. हे काय करतोस? बंद कर, मी सांगतोय बंद कर. स्टॉप. आई थांबव. बंद कर. अरे मी सांगतोय बंद कर. स्टॉप स्टॉप. थांबव. स्टॉप. वीर चल ना, बाजारातून गाजर घेऊन येऊया. खूप भूक लागली आहे. तुम्ही सगळे जा, माझा येण्याचा मूड नाहीये. अरे हो, मला पण भूक लागलीये. तू जादू विना काहीच नाहीये. जादू नसेल तर तू पण उपाशीच राहशील. असं काही नाही, मी जादू शिवाय पण सगळं काही करू शकतो. हो नाही? माझी गाढवाची बुद्धी सांगते काहीतरी धोका आहे. चिंटू चिंटू, अरे ते बघ, किती सारे उंदीर आले. वाचवा, बघा बघा उंदीर. वीर वाचव. ओफो, एवढे सगळे उंदीर आले तरी कुठून? चिंटू, यांना संपवून टाक. नाही चिंटू, यांना मारू नकोस. ते उंदीर आहेत, खाण्याच्या शोधात आले आहेत. यांना फक्त बाहेर सोडून दे. एवढं काय घाबरतोयस? ते तर फक्त उंदीरच आहेत. काय? मला उंदरांची भीती वाटते. वीर जागा झालाय, आता काही उपयोग नाही. उंदरांना परत बोलवावं लागेल, नंतर संधी बघून हल्ला करेन. चिंटू, सगळे उंदीर निघून गेले. आता घाबरू नकोस. कमाल आहे, जी नसून घाबरतोस. जी नसलो तरी लहान मुलगा आहे, मला पण भीती वाटते ना. अरे वीर, काय झालं? आवाज कसला होता? आजोबा माहित नाही, पण कुठून तरी खूप सारे उंदीर आले होते, पण मी सगळ्यांना बाहेर सोडून दिलं. हाय वीर. हाय इमली. माहित आहे, काल रात्री कोण जाणे कुठून पण खूप उंदीर माझ्या खोलीत आले होते. चिंटूची तर भीतीने खराब अवस्था झाली होती. तो आमची मदत करण्याऐवजी टेबलवर चढून थरथर कापत होता. इतके सगळे उंदीर आले कुठून? वाचव मला. चिंटू, मांजर बन. तुला घाबरून उंदीर पळून जाते.
असतील. जरा हे तर बघा, पहिली मांजर असेल जी उंदरांना घाबरून पळते आहे. हे उंदीर परत आले. हे उंदीर नाहीयेत इमली, हे रोबोट्स आहेत आणि माझ्या मागे आले आहेत. मी यांना इथून लांब घेऊन जातो. रोबोबॉय सूट ऑन. वीर द रोबो बॉय, तू कधीपर्यंत वाचशील? माझे उंदीर उडू शकत नाहीत. सर वाचवा सर. ड्रिल सूट ऑन. थँक्यू रोबो बॉय. एवढा वेळ का लागला तुला यायला? आम्हाला काही झालं असतं तर. थँक्यू म्हणायच्या ऐवजी तू त्याच्यावर रागावतोयस. तू सुधारणार आहेस की नाही? Come on, attack, attack! Come on, attack! बघू तुझ्यात किती दम आहे. माझ्या समोर उभा राहून अटॅक अटॅक कशाला ओरडतोयस रे? हो ना इमली? हो जिंटू, इच्छा असेल तर तू नक्की करू शकशील, पण तुला इच्छाच होत नाही. आत्ताच घे. भूक लागली म्हणून जादूने पाणीपुरी आणलीस. ठीक आहे. बघा, आज मी दिवसभर सगळी कामं जादू शिवायच करेन. अरे ही बाईक कोणाची आहे? वाव, खूप मस्त आहे. बसून बघतो. टार्गेट मॅचिंग, टार्गेट मॅचिंग. गेम ऑन वीर. अरे हे काय होतंय? इमली, ही बाईक नाही आहे, रोबोट आहे. मी यावर मॅग्नेटने चिकटलो आहे. तुम्ही लोक लांब राहा. जिंटू, वीरला वाचव. ती बाईक रोबोट आहे. ते वीरला पकडून घेऊन गेले आहेत. पटकन जादू कर. मी आज जादू न करताच वीरला वाचवून दाखवीन. आज मी हे सिद्ध करेन की जादू शिवाय पण मी सगळं करू शकतो. आज तर मी वीरला वाचवूनच दाखवेन. जिंटू! मी आजोबांना फोन लावते. रोबोबॉय सूट ऑन. रोबोबॉय सूट ऑन. वीर,
या मॅड बाईकचं काहीच नुकसान करू शकत नाही. ही लेझर प्रूफ आहे. आजोबा वीर, मला इमलीने फोन करून सगळं सांगितलं आहे. ती बाईक ऑटो कंट्रोल वर आहे किंवा मॅड मॅक्स तिला कंट्रोल करीत आहे. तिला काहीही करून मॅन्युअल कंट्रोल वर आण. ओके आजोबा. हं? ओ नो, त्या मुलांना काहीही करून वाचवावंच लागेल. आता मॅड बाईक मुलांना जाऊन धडकेल. मग ह्यात वीर बदनाम होईल आणि वीर सोबतच रोबो बॉयचं अस्तित्व सुद्धा नष्ट होईल.